वेलकम स्टुडंट 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 याच्यामध्ये जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. तर त्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये पेज नंबर 5 वर यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे. तर त्या क्वेश्चनचा आन्सर आपण इथे डिस्कस करणार आहे. क्वेश्चन काय आहे तो, इज देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट केप्ट ऑन अ टेबल ऑर बिटवीन यू अँड युअर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू? इफ यस, व्हाय डोंट द टू मूव्ह टुवर्ड्स द इच अदर? तर बघा, टेबलवर कुठलेही दोन ऑब्जेक्ट आहेत, तर त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो का? आणि किंवा तुमचा फ्रेंड आणि तुमच्या बेंचवर नेक्स्ट बेंचवर बसलेला फ्रेंड यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झिस्ट असतो का? ऑब्जेक्ट असतील किंवा तुम्ही आणि तुमचा फ्रेंड असेल तर त्यांच्या इन बिटवीन ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो का? इफ यस, व्हाय डोंट दे मूव्ह टुवर्ड्स इच अदर? त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते एकमेकांकडे का येत नाहीत ते आपल्याला विचारलं. तर आन्सर मध्ये पहिल्यांदा काय लिहायचं बघा, इथे डिस्कस करतोय. सो सोल्युशन मध्ये किंवा आन्सर मध्ये, येस देअर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स केप्ट ऑन अ टेबल. टेबलवर दोन ऑब्जेक्ट असतील तर त्यांच्यामध्ये ऑब्विसली काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. ऑर बिटवीन यू अँड युअर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू, किंवा तुम्ही आणि तुमच्या पुढे बसलेला फ्रेंड यांच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. मग त्यांनी पुढचा पार्ट जो विचारलाय, येस म्हटलंय आपण, व्हाय डोंट द टू मूव्ह टुवर्ड्स द इच अदर? तर ते एकमेकांकडे का सरकत नाहीत? However, इथे दिलेलं आहे, the force is extremely small due to masses of the object, small masses of object. जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जस्ट अ मिनिट, सॉरी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याचा फॉर्म्युला काय आहे, जी इज इक्वल टू m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर, असं फॉर्म्युला. तर कशावर डिपेंड आहे? दोन ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड आहे. तर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणाच्या बाबतीत बघतो? अर्थच्या बाबतीत बघतो, ओके, मूनच्या बाबतीत बघतो, प्लॅनेट, वेगवेगळ्या प्लॅनेटच्या बाबतीत बघतो. तर त्यांचं मास हे हाय असतं, एक्स्ट्रीमली हाय असतं. त्याच्या कम्पॅरेटिव्हली कुठलेही दोन ऑब्जेक्ट असतील किंवा आपलं फ्रेंड आणि आपलं वेट मास असेल, तर ते काय कम्पॅरेटिव्हली व्हेरी स्मॉल, ओके, ऍज कम्पेअर टू प्लॅनेट्स, फारच स्मॉल असतं ते. त्यामुळे तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काय असणार आहे, एक्स्ट्रीमली स्मॉल, ओके, या फॉर्म्युल्यानुसार. आणि त्यामुळे काय होणार आहे त्याच्यात, दोन्ही पण स्मॉल असल्यामुळे, ओके, हे रिझन द्यायचं. हाऊएव्हर द फोर्स इज एक्स्ट्रीमली स्मॉल ड्यू टू स्मॉल मासेस ऑफ द ऑब्जेक्ट and it is easily overcome by forces such as friction force. फ्रिक्शन फोर्स म्हणजे सरफेसचा जो फोर्स आहे ऑब्जेक्टवर हे होतो, तो फ्रिक्शन फोर्स असू दे किंवा अर्थ ग्रॅव्हिटी असू दे, तो ओव्हरकम होतो. म्हणजे तो काय होतो, तो इफेक्टिव्ह राहत नाही, ओके, ओव्हरकम होतो तो, प्रिव्हेंटिंग द ऑब्जेक्ट मुव्हिंग टुवर्ड्स द इच अदर. त्यामुळे दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्याकडे येत नाही, ओके. थोडक्यात तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्स्ट्रीमली स्मॉल असतो, त्यामुळे तो काय होतं, ओव्हरकम होतो, म्हणजे त्याचा काही इफेक्ट राहत नाही. फ्रिक्शन असू दे किंवा अर्थ ग्रॅव्हिटी असू दे, त्याचा काही काय राहत नाही, इफेक्ट जास्त राहत नाही दोन ऑब्जेक्टचा. त्यामुळे ते एकमेकांकडे सरकत आहे, तिथेच राहतात, ओके. तर हे त्याचं रिझन आहे. तर हे रिझन तुम्ही काय करा, आन्सर मध्ये नोट करा, ओके. तर हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण नेक्स्ट जो पार्ट आहे, यूज युअर ब्रेनचा क्वेश्चन आहे, तो बघूया. थँक्यू.